शेतकरी मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या परिवाराला दिवाळी सुखाची, समृद्धीची व भरभराटी जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मित्रांनो, आपण आज मोसंबीतील मर या रोगाविषयी माहिती बघणार आहोत. मित्रांनो, सध्याच्या काळातील मोसंबी पिकातील सर्वच रोग शेतकऱ्याच्या डोक्याला खूप मोठा ताण बनलेला आहे. तर मित्रांनो, ते कसं? मित्रांनो, शेतकऱ्याला झाडं लावले की 3 ते 4 वर्षे झाडं मोठं करण्यात आणि बार धरायला लागतात. तर त्याच्यानंतर जेव्हा शेतकरी बार धरतो तेव्हा पहिल्या बाराला खूप रोग आहे ती शेतकऱ्यांना त्याला सामोरे जावं लागते, जसं की मंगू आणि मगरी हे रोग कंट्रोल होतात. पण मित्रांनो, मोसंबीतील सर्वात कठीण रोग आहे तो म्हणजे मर. तर मित्रांनो, तुमच्या बगीच्यामध्ये मर येण्याचे 4 ते 5 कारणे असू शकतात. तर मित्रांनो, पहिलं कारण म्हणजे हुमणी अळीचा प्रादुर्भाव. मित्रांनो, हुमणी काय करते? तुमच्या झाडांची मुळे कट करते. त्याच्यामुळे झाडे वाळू लागते व झाडाची पाने सुद्धा पिवळे पडू लागतात. मित्रांनो, दुसरं कारण म्हणजे वाळवी सुद्धा झाडांची मुळं कट करते. झाडाची मुळं पूर्णपणे खाऊन टाकते. त्याच्यामुळे झाड हे पिवळं पडून वाळू लागतात. मित्रांनो, तिसरं कारण म्हणजे फ्युजेरियम बुरशीचा प्रादुर्भाव. मित्रांनो, ह्या बुरशीमुळं झाडाची जी काही मुळं आहे ती पूर्णपणे सडून जातात. त्याच्यामुळं झाडे पिवळं पडून वाळून जातं. चौथं कारण म्हणजे तुम्ही जेव्हा तुमच्या बगीच्यामध्ये मशागत करता तेव्हा रोटावेटर म्हणा किंवा मुगड्यामुळं झालेल्या मुळांची तूट, त्याच्यामुळं सुद्धा झाड हे मरतं. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे उंदीर किंवा घूस आपल्या झाडाखाली नळ करतात आणि त्याच्यामुळे झाडाची मूळ ही पूर्णपणे तुटून जाते. त्याच्यामुळे सुद्धा झाड वाळतं. तर मित्रांनो, आपल्याला या मर रोगाला कंट्रोल करण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे? मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला 2 किलो M45 घ्यायचं आहे आणि ते एका एकरसाठी ड्रीपद्वारे सोडून द्यायचं आहे. मित्रांनो, दुसरं म्हणजे तुम्ही कोणत्याही कंपनीचं किंवा मी तुम्हाला सजेस्ट करेल KVKचं बायोमिक्स घ्या. त्याच्यात 16 प्रकारच्या बुरशी असतात. मित्रांनो, ह्या बुरशी काय करतात? आपल्या जमिनीत ज्या काही घातक बुरशी आहे त्याच्यावरती त्याला पूर्णपणे नष्ट करतात आणि त्याच्यावरती वाढून ज्या काही झाडाला उपयुक्त असणाऱ्या बुरशी आहे त्या खूप प्रमाणात वाढतात आणि झाडाला योग्यपणे त्याला पालनपोषण करायला मदत करतात. मित्रांनो, तुम्ही हे जे बायोमिक्स आहे ते एकरी 5 लिटर सोडू शकता. तिसरं म्हणजे मित्रांनो, फ्युजेरियम बुरशीला पूर्णपणे संपून टाकणारी बुरशी म्हणजे ट्रायकोडर्मा बुरशी. तर मित्रांनो, ट्रायकोडर्मा हे तुम्ही एकरी 2 लिटर सोडू शकता. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या कृषी वेद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.